ओके चलो वी आर बॅक अगेन ना. चालू करूया थर्ड इयरचा सिलेबस. सेकंड इयर मजेत पास झाले, बिना अभ्यास करता, विदाऊट टेन्शन, आरामात पास होऊन गेलो. सर काही केलं त्याला नाही, ताणणी सगळे सोडून दिले. अजून बी कॉलेज सुरू झाले नाही, म्हणजे असाइनमेंटची झंझट नाही, लेक्चर करायची झंझट नाही. ऑनलाईनचं काय, ऑनलाईनला तर तुम्ही मजा मारताय है ना. लेक्चर चालू करून दिला, मोबाईल साईडला ठेवला, चाललं आहे. ठीक आहे, चला आता आपण स्टार्ट करूया आपला DME, डिझाईन ऑफ मेकॅनिकल इलेमेंट्स है ना. तर आहे काय DME एक्झॅक्टली बघू. तर डिझाईन ऑफ मेकॅनिकल इलेमेंट म्हटलं म्हणजे काय, सगळ्यात पहिले तर हे बघा की इलेमेंट काय राहतं. डिझाईन तर माहिती आहे सगळ्यांना. डिझाईन म्हणजे सर आम्ही रांगोळी, मेहंदी यांचे डिझाईन भरपूर काढलेले आहेत मुलींनी है ना. मुलांनी बी ट्राय केलं असेल, काही सांगता येत नाही आजकाल. डिझाईन ऑफ मेकॅनिकल इलेमेंट. डिझाईन आम्ही लहानपणापासून काढत आलेलो आहे. आम्ही एक दोन डिझाईनच्या नावाखाली तर शिकून घेतलं होतं म्हणा है ना. एक कोणता काढता यायचा, पहिल्या दिवशी एक असं काहीतरी काढलं असेल तुम्ही, असं काहीतरी सर्कल बी काढता येत नाही, असं असं काहीतरी डिझाईन. ठीक आहे, ही डिझाईन एक आता इथे. डिझाईन कशाची करायची आपल्याला, मेकॅनिकल इलेमेंट्सची. इलेमेंट्स म्हणजे काय राहतं माहिती कोणाला. इलेमेंट्स म्हणजे राहतं पार्ट्स. इलेमेंट्स म्हणजे काय असणारे, पार्ट्स असणारे. तर मेकॅनिकल पार्ट्सची डिझाईन करायची आता. तर मेकॅनिकल पार्ट्स कोणते, भरपूर माहिती आहेत तुम्हाला. सेकंड इयरपर्यंत येऊन गेले तुम्ही, आता भरपूर काही सब्जेक्ट शिकले. सॉन्ग शिकले, टॉम शिकले, ऑटोमोबाईल शिकले असाल कदाचित, थर्मोडायनामिक्स शिकले, भरपूर चॅप्टर शिकले गेले तुमचे. टॉममध्ये आपण भरपूर पार्ट बघितले होते. फ्लाय व्हील बघितलं, गव्हर्नर काय राहतं माहिती आहे तुम्हाला, चेन माहिती आहे, गिअर माहिती आहे, बेल्ट माहिती आहे. हे सगळे काय जे आता पार्ट्स, मेकॅनिकल पार्ट्स ना. स्प्रिंग झालं, नकल जॉईंट, क्वार्टर जॉईंट, युनिव्हर्सल जॉईंट, सॉकेट जॉईंट, असं भरपूर काही आहे मेकॅनिकलमध्ये. जेवढं शिकत जाल तेवढं कमीच आहे ना. तर असा एकंदरीत सब्जेक्ट आहे तुमचा की तुम्हाला या सगळ्या पूर्ण सब्जेक्टमध्ये पार्ट्सची डिझाईन शिकायची. ठीक आहे, पण डिझाईन करण्यापूर्वी काहीतरी गोष्टी येणं महत्त्वाच्या राहतात. कोणकोणत्या, जसं आता रांगोळी काढायची आहे ना. रांगोळी काढण्यापूर्वी ती रांगोळी पकडायची कशी ते आलं पाहिजे, किती सोडायची, किती प्रमाणात, कसं स्प्रिंकल करायचं आहे, ते वेगवेगळ्या डिझाईन कशा बनवायच्या आहेत, याची आयडिया लागते ना काहीतरी. तसंच इथं बी या मेकॅनिकल पार्ट्सचं डिझाईन करण्यापूर्वी तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ते बघतात ना काहीतरी, रांगोळी बारीक आहे का जाड आहे, तसंच मेहंदीचा कलर येतोय की नाही येते, हे सगळे काय त्याच्या मागचे कन्सिडरेशन आहे किंवा अजम्पशन आहे की असं असलं पाहिजे, तर मग हे काम होऊ शकतं. तसंच ही डिझाईन ऑफ मेकॅनिकल पार्ट्समध्ये आपले जे सुरुवातीचे 1-2 चॅप्टर आहेत ना, थर्ड चॅप्टरपासून तुमचा डिझाईनचा पार्ट सुरू होईल. 3rd, 4th, 5th आणि 6th, हे मला वाटतं 7th बी आहे. तर हे 4-5 चॅप्टर तुमचे डिझाईनचे राहतील. पहिले 2 पार्टमध्ये तुम्हाला समजायचं आहे की ॲक्च्युली डिझाईन करताय तुम्ही. चला ठीक आहे, डिझाईन करताय, बाबा मस्त गोष्ट आहे, बऱ्याच जणांना मजा आली असेल बरं. आणि तुमच्या कॉलेजमध्ये एक मोठा असं काय म्हणतात त्याला, अफवा पसरवली गेली की DME फार कठीण आहे. कठीण नाही आहे, समजला तर सोपं आहे, नाही समजलं तर मग तर सगळंच कठीण आहे ना. तर मग डिझाईनमध्ये करायचं काय राहतं बघा. सगळ्यात पहिले तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की डिझाईन का करतोय आपण, का करतोय डिझाईन. जसं एक एक्झाम्पल, समजा मी एक बेंच बनवला, ठीक आहे, नाही तर एखादं असं समजून घ्या की ओके लेट्स से दिस इज द बेंच. डिझाईन म्हणजे जर तुम्हाला असं काही वाटत असेल की आपल्याला ड्रॉइंग काढायची, जसं आपण मशीन ड्रॉइंग केलं, टॉममध्ये डायग्राम काढल्या होत्या, तसं काही नाही बरं. इथं सगळं पेन, वही आणि कॅल्सी यांचा फार महत्त्वाचा रोल आहे. कॅल्सी फार महत्त्वाचा आहे, कारण जे फॉर्म्युलेज बनते त्या फॉर्म्युल्यांवर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे आहे. ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये यूज होतं का आता हे नाही, आता सगळे सॉफ्टवेअरवर काम होतं आहे ना. तुम्हाला नावं पण माहिती असतील, तुम्ही मेकॅनिकलला आले म्हणजे तुमच्या 2-4 सिनियरनी सांगितलं असेल, करा कटिया करा, प्रोई करा है ना, ॲन्सिस करा, अजून काय काय करा. त्या सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये ते डिझाईन कन्सिडरेशन ऑलरेडी फिट राहतात. तर आता हे फॉर्म्युले वगैरे वापरायचं काही काम पडत नाही. ठीक आहे, मग आम्ही काय शिकतोय, बेसिक माहिती पाहिजे ना, कुठून आलो आहे ते. इंजिनियर होणार आहेत तुम्ही भविष्यातले है ना. स्टेटस तर आपण एकदम भारी टाकतो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. चलो ठीक आहे. तर डिझाईन ऑफ मेकॅनिकल एलिमेंट्समध्ये मी तुम्हाला सांगत होतो की डिझाईन करण्यामागचं पर्पज काय राहतं. जसं समजा हा गार्डनमध्ये बाकडा बनवला, समजा आपण या बाकड्यावर 2-4 लोक बसणार आहेत, ठीक. मग आता
एक जण बसला, बाकडा टिकलेला आहे, दुसरा बसला आहे, तिसरा बसला आहे, चौथा बसला आहे, पाचवा बसला आहे, सहावा बसला, सगळेच्या सगळे एक सोबत पडून गेले. काय झालं? काहीतरी कंडिशन होती ना त्याची, काहीतरी लिमिट होती की हा बाकडा एवढा लोड सस्टेन करू शकतो, त्याचं नाही करणार ना, त्याच्यापेक्षा जास्त जर असला तर तो सस्टेन करू शकत नाही. काय म्हटलो मी? लोड. लोड म्हणजे वेट, एक प्रकारचा फोर्स. तर बॉडी किती फोर्स सस्टेन करू शकते हे महत्वाचं आहे. मग मला हे कळलं पाहिजे. ज्यावेळेस मी हा बाकडा किंवा हा बेंच ज्यावेळेस मी डिझाईन करत होतो, डिझाईन कधी होतं? सगळ्यात पहिले है ना, डिझाईन होतं, त्याच्यानंतर त्याचं ॲनालिसिस होतं, त्याच्यानंतर त्याचं एक डेमोस्ट्रेट होतं. मग डेमो तयार झाल्यानंतर जर सगळं ओके असेल तर त्याचा क्वालिटी चेक होतो, आणि क्वालिटी चेक झाल्यानंतर जर सगळं काही ओके राहिलं, पूर्ण R&D टीममधून जर सगळं सॅटिस्फाईड झालं, तर मग ते पुढे जाऊन प्रोडक्शनमध्ये येतं. अशी मोठी प्रोसिजर राहते. तर कोणताही प्रोडक्ट ज्यावेळेस मार्केटमध्ये येतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय केलं जातं? त्याचं डिझाईन. मग तुम्ही असं आता सेकंड इयरला येऊन गेलेत म्हटल्यावर तुम्ही ऐकलंही असेल की डिझाईन इंजिनियर बनायचं आहे, डिझायनिंग करायची आहे. डिझायनिंगमध्ये चांगला पैसा आहे, चांगला जॉब आहे, चांगला स्टेटस आहे. का बरं? कारण डिझायनिंगमध्ये सगळ्यात जास्त डोकं बी लागतं है ना, जे आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, जाऊ द्या, आहे नाही आहे तुम्ही तुमचं ठरवू शकता. ठीक आहे. तर मग आता लोड ज्यावेळेस आपण अप्लाय करतोय, तर ह्या बेंचची काहीतरी लोड सस्टेन करण्याची कॅपॅसिटी होती, त्याच्यापेक्षा जास्त लोड देऊन दिला. म्हणजे जी मी डिझाईन केलं होतं, रिक्षा पाहिली ना, रिक्षा बेस्ट एक्झाम्पल आहे. रिक्षा आम्ही सगळ्यांनी पाहिली. रिक्षा किती जणांसाठी बनलेली आहे? रिक्षाच्या मागे लिहिलेलं होतं बघा, शहर परवाना, फक्त तीन जणांसाठी किंवा 3 माणसांकरिता असं लिहिलेलं होतं. पण तेच रिक्षाच्या मागे 3 माणसांकरिता लिहिलेलं राहतं, आणि त्याच रिक्षाच्या मध्ये जाऊन बघितलं तर 6 जण बसलेले राहतात. बरोबर आहे ना? ड्रायव्हर एक, त्याच्या आजूबाजूला एक, हे झाले 3, मागे 4 आणि 3 6. डिझाईन किती जणांसाठी केलेलं आहे? आम्ही बसलो किती जण आहे? इंडियन पॉप्युलेशन सर, काय करणार, गर्दीच एवढी आहे ना. जतींसारखी गाडी पाहिजे, नाही तर मग 7 जणांना बसवण्यासाठी कर जाते. तर 7 जण बसलेले. काय झालं? जो पर्पज होता त्या लोकोमोटिव्हचा किंवा त्या गाडीचा जो पर्पज होता, रिक्षाचा जो पर्पज होता, ते पर्पज काय होतं त्याचं की 3-4 जणांना हे व्हेकल ट्रान्सपोर्टेशनसाठी कामाचं आहे. आपण बसवतोय 7 जण, ड्रायव्हरला सोडून देऊ, ड्रायव्हर विचारेल ते स्वतःचे थोडे पैसे घेणार आहे. तो 6 जण एक्स्ट्रा, म्हणजे 3 डबल बसवलेत ना, लोड पण जास्त आहे ॲक्च्युअली. मग त्यामध्ये प्रत्येकाचं वजन वेगवेगळं अजून. म्हणून आपल्याकडचे जे इंजिनियर्स असतात ना, ते बी तेवढेच हुशार आहेत. त्यांना माहिती आहे आपण भलेही 3 जणांना सांगितलं तरी आपल्याकडचे लोक इतके हुशार आहेत की ते कमीत कमी 6-7 जण तर आरामात बसवतील. मग ते डिझाईन करताना तेवढीच करतात, 7 ते 8 जणांसाठी सांगतात 3, म्हणजे सांगायचं 3 आहे, त्यांना माहिती तुम्ही जाऊन पुढे जाऊन 7-8 बसवणार आहेत म्हणून. तर मग ते त्यानुसार डिझाईन करतात. म्हणून रिक्षा काही तुम्ही 6 जण बसलेले, 7 जण बसले म्हणून तुटून जाते का? डिझाईन. काय डिझाईन केलं त्याने की ह्या ऑब्जेक्टमध्ये, या व्हेकलमध्ये किती लोड जनरेट होणार आहे. मग तो लोड जनरेट होणार आहे, मग तेवढा लोड त्या व्हेकलने बॅलन्स केला पाहिजे. अजून लोड जनरेट होणार आहे म्हटल्यावर लोड ते काय होईल? मग जे मटेरियलपासून मी ती व्हेकल बनवणार आहे, त्या मटेरियलची तेवढा लोड सस्टेन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. मग त्यासाठी मी मटेरियल किती थिक बनवू, किती बारीक बनवू, असं तर चालणार नाही ना की रिक्षाला ट्रकसारखं जाड मटेरियल लावून दिलं है ना, असं नाही होऊ शकत. तर आता त्याच्यानुसार ट्रकसारखं बनवलं काय? बनवता येणार नाही का? बनवता येईल, वजन वाढून जाईल. मग ते वेट किती आहे परत ते बघावं लागेल, त्याच्यामुळे लोड वाढून जाईल. लोड वाढला की परत तोच प्रॉब्लेम, ते इंजिनला तेवढं खिचता येतं की नाही. या सगळ्या गोष्टी, प्रत्येक बारीकाई, सेफ्टी म्हणा, या व्हेकलची सेफ्टी काय, लोकांची सेफ्टी काय, त्याचं वजन किती आहे, त्याचं मटेरियल कोणतं वापरावं लागेल, त्यानंतर जो इंजिन आहे त्याचे कंडिशन्स काय येतील, किती कॅपॅसिटीचं, किती हॉर्स पॉवरचं इंजिन लावावं लागेल, कोणता फ्यूल वापरावा लागेल, सगळ्या बारीकाई गोष्टी ज्या लागतात ते सगळा कोण विचार करतो? डिझाईन इंजिनियर किंवा जो डिझाईन करणारा व्यक्ती राहतो तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. तो सगळं काही पूर्ण, म्हणजे डिझाईन इंजिनियर जो होतो ना, त्याला पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं चांगलं नॉलेज असलं पाहिजे. त्यावेळेस जाऊन तो डिझाईन करण्यासाठी, म्हणजे आपण म्हणू शकतो कॅपेबल राहतो. ठीक आहे. असं नाही की तुमच्या माझ्यासारखे गेले चलो हम डिझाईन करेंगे, नाही जमणार. करू आपण, पण आपण काहीतरी भलतंच करून ठेवू त्याच्यामध्ये. तर एक्झॅक्टली मला म्हणायचं काय की डिझाईनमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कंडिशन शिकणार आहात की एखादा ऑब्जेक्ट, एखादा पार्ट जर डिझाईन करायचा असेल तर त्याच्यामागे कोणकोणत्या गोष्टी आपण
कन्सिडर केल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग एक एक पार्टचं डिझाईन, पहिल्या 2 चॅप्टरमध्ये तर आपण हे शिकणार की एखादा डिझाईन करायचं आहे तर कोणकोणत्या कंडिशन म्हणजे आपण अझम्पशनमध्ये ठेवल्या पाहिजे. मग त्याच्यानंतर पहिल्या चॅप्टरमध्ये तर एकदम बेसिक आहे की कोणकोणते बॉडीवर फोर्सेस ॲक्ट होतात, त्याच्यामुळे काय फरक पडतो, बॉडीमध्ये कोणत्या प्रॉपर्टीज राहतात. मी असं जरी म्हटलं चालेल की जे पहिलं चॅप्टर आहे ना तुमचं ते तुम्ही पहिलेच शिकलेले आहेत वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये. जसं सॉममध्ये तुम्ही लोड स्ट्रेस स्ट्रेन शिकले होते, मेकॅनिक्समध्ये लोड शिकले होते, सॉममध्ये स्ट्रेस स्ट्रेन शिकले होते. मग त्याच्यानंतर MSM शिकले तुम्ही, मटेरियल सायन्स काय नाव होतं तुमचं इथं, मटेरियल सायन्स होतं ना ते आयन कार्बाईड डायग्रामवाला, त्याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड शिकले होते तुम्ही, तो स्ट्रेस स्ट्रेन कर्व शिकले होते तुम्ही त्याच्यामध्ये. तर असं बऱ्याच गोष्टी जर बघितल्या आपण तर पहिलं चॅप्टर जे आहे ते तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहेत तुमच्या फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये, फक्त वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये शिकलेले आहेत. आता पहिलं चॅप्टर आपलं तेच आहे की कन्सेप्ट कोणकोणत्या आहेत, कोणकोणत्या कंडिशन बघितल्या जातात. त्यानंतर आपण सेकंड चॅप्टरमध्ये येणार आणि सेकंड चॅप्टरमध्ये फोर्सेसचे कन्सिडरेशन आहे की कोणकोणते डिझाईन कन्सिडरेशन आहे की एखादी वस्तू डिझाईन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, त्याचे फेल्युअर कधी येतात. बघा आता आपण फॉर्च्युनेट आहेत की आपण ज्या वेळेस तुम्ही डिझाईन करायला जाणार, तुमच्यापैकी एखादं जण कोणी गेलं डिझाईन करायला, तर मग त्याच्या पहिले भरपूर सारी रिसर्च होऊन बसलेली आहे. तर त्या रिसर्चचा रेफरन्स घेऊन आपण त्या मिस्टेक करत नाही. मग तेच मिस्टेक ज्या झालेल्या आहेत त्या पण आपल्याला शिकायचे आहे की कोणती गोष्ट झाली होती तिथे, त्याच्यामुळे कोणतं फेल्युअर आलं, हे सगळं तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये शिकणार. आणि मग थर्ड चॅप्टरपासून तुमचं ॲक्च्युअल डिझायनिंगचे फॉर्म्युले वगैरे सुरू होतील. म्हणजे तिथून तुम्ही ॲक्च्युअल डिझाईन सुरू करणार. मग तुम्हाला माहीत पडेल की कोणता फॉर्म्युला कोणासाठी वापरला जातो, कशी डिझाईन होते, कोणत्या पार्टचं कसं डिझायनिंग केलं जातं. बरेच पार्ट आहेत असे, कोणकोणते आहेत, शाफ्ट आहे, ॲक्सेल आहे, इंजिन आहे, त्याच्यानंतर इंजिन पूर्ण इंजिननी डिझाईन होतं बरं, इंजिनचे एक पार्ट डिझाईन होतात. तसं मी सांगितलं शाफ्ट आहे, क्रँक आहे, स्प्रिंग आहे, त्याच्यानंतर नट आहे, बोल्ट आहे, असं सगळं काही डिझाईन होतं. प्रत्येक एक एक पार्टचं डिझायनिंग राहतं. नट बोल्टचं बी राहतं का, हो, खिळ्याचं बी राहतं एक छोट्याशा. असं तरी बघा तुम्ही खिळे बी वेगवेगळ्या साईजचे बघितलेत ना. जर दाराची कडी फसवायची आहे, दाराची कडी जर लावायची आहे, आपल्याला दारावर कडी लावतोय, खिळे जाड वापरणार आहे. पण तेच जर आपल्याला भिंतीमध्ये खिळा ठोकायचा आहे तो बारीक राहतो, तो जर चपलीमध्ये टाकायचा आहे तर अजून बारीक राहतो. तर प्रत्येक पार्टचं आपापलं वेगवेगळं फंक्शन आहे. मग कसं काय समजलं हे, माझी इच्छा झाली चालेल ते लहान लहान खेळ लावून आहे ना, घडी चप्पल तुटून जाते, तर मी काय करतो आता मोठा खेळ लावतो तो एकचदा लावून देतो, चालेल का, नाही. कारण त्याच्या साईजनुसार, त्याच्या एरियानुसार तो खिळा, ते जे मटेरियल आहे, ते जे पार्ट आहे, तो त्या ठिकाणी ॲक्सेप्ट होत नाही. हे कधी समजलं मला, डिझाईन करताना. ठीक आहे, तर असं सगळं एकंदरीत तुमचं डिझाईन राहील. थोडंसं बोर झालं असेल तर ठीक आहे. तर आपण आपलं पहिलं चॅप्टर, ठीक आहे, तर आता आपण आपलं फर्स्ट चॅप्टर जे ते बघूया. फर्स्ट चॅप्टर काय तुमचं, फंडामेंटल ऑफ मेकॅनिक्स. फंडामेंटल ऑफ मेकॅनिक्स, ठीक आहे. फंडामेंटल ऑफ मेकॅनिक्स नावातच सांगितलंय, फंडामेंटल म्हणजे काय, बेसिक, सुरुवातीचं. मेकॅनिक्स आम्ही शिकलो आहे, टॉम शिकलो आहे, आम्ही सॉम शिकलो आहे, म्हणजे आम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बेसिक आता माहिती आहे. आणि तुम्ही बघितलं असेल तर फंडामेंटल ऑफ मेकॅनिक्स हे चॅप्टर तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये 4 मार्क्ससाठी दिलं आहे. तर 4 मार्क्ससाठी याचा अर्थ काय राहतो, आणि तुम्ही सगळे थर्ड इयरला गेले, आता तुम्हाला माहिती असलं पाहिजे की 4 मार्क याचा अर्थ काय, 2 थिअरी क्वेश्चन, संपला विषय. न्यूमेरिकल तर आहेच नाही या चॅप्टरला. न्यूमेरिकल मला वाटतं तुमचे सेकंड थर्ड चॅप्टरपासून स्टार्ट होतील. तर फर्स्ट चॅप्टरला तर न्यूमेरिकल नाहीच आहे म्हटल्यावर 4 मार्क्ससाठी आहे. तर सिम्पल 2 थिअरी क्वेश्चन 2-2 मार्क्सचे असणार आहेत. ठीक आहे, तर मग आता आपला फर्स्ट कन्सेप्ट जो यामध्ये आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे व्हॉट इज लोड. लोड काय, लोड म्हणजे वजन, वेट म्हणजे फोर्स. टॉम शिकलो, सॉम शिकलो आपण, त्याच्यात मी बऱ्याच वेळेस सांगितलंय. लोड तर आपण तिथं बी शिकलो होतो, सॉममध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये ना टाईप्स ऑफ लोड होते. तर लोड काय राहतं, बेसिकली एखाद्या बॉडीवर टाकलेला फोर्स राहतो. ठीक आहे, तर लोड म्हणजे काय, आता इथं जर कन्सेप्ट बघायचं म्हटलं तर लोड म्हणजे काय की एखाद्या बॉडीवर एक्सटर्नली अप्लाय झालेला फोर्स म्हणजे काय राहतो, लोड राहतो, है ना. असं म्हणतात ना तुम्ही, आज भयानक लोड आलेला आहे. का बरं, तुमचं दैनंदिन जीवन जे राहतं ते तर चालूच आहे ना, रेग्युलर डे, प्लस दुसरं काहीतरी एक्सटर्नल काहीतरी काम येऊन गेलं तर मग लोड येतो तुम्हाला, आहे ना. डोक्यावर तुमच्या ताण पडायला लागतो. तर काय राहतं लोड म्हणजे काय, सिम्पल लँग्वेज, डेफिनेशन तर आपण पाठ करूनच, पण कन्सेप्ट माहिती पाहिजे. लोड म्हणजे काय, एक्सटर्नल
फोर्स जो बॉडीवर ऍक्ट होतोय तो आहे लोड. ठीक, एक्झाम्पल बेंचचं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. हा बेंच स्वतःचं काहीतरी वजन राहील ना, त्याचं वेट ऑफ द बॉडी, तो त्याच्यासाठी लोड आहे का? तुमच्या बॉडीचं वजन हे तुमच्यासाठी काहीतरी त्रासदायक राहतं का? नाही. हां, खूप जास्त राहतं तर वेगळी गोष्ट आहे, पण बॉडी आहे त्याचं स्वतःचं पर्सनल काहीतरी वेट राहील. ठीक, आता याच्यावर जर 2 जण येऊन बसले तर हा काय म्हणेल, माझ्यावर एक्सटर्नल लोड अप्लाय झाला. लोड कोणी अप्लाय केला? या 2 व्यक्ती जे येऊन बसलेले या दोघांचा काहीतरी वेट आहे आणि ह्या वेटमुळे त्या बेंचवर काय अप्लाय होतोय? लोड अप्लाय होतोय. आपण काय म्हणणार की दिस इज नथिंग बट काय? लोड. लोड म्हणजे काय? एक्सटर्नली बॉडीवर ऍक्ट झालेला फोर्स. त्या एक्सटर्नल बॉडीवर जो फोर्स ऍक्ट होतो त्याला काय म्हटलं जातं? लोड. सिंपल कन्सेप्ट आहे. आता लोड नंतर पुढचा स्ट्रेस. सगळ्यांना माहिती स्ट्रेस. स्ट्रेस लोड अप्लाय झाल्यामुळे असं मी म्हणतो ना आपण, आज खूप स्ट्रेस आलेला आहे. मी तुम्हाला स्ट्रेसच्या वेळेस ते एक एक्झाम्पल दिलं होतं बघा, आठवतंय का? की एक हुशार विद्यार्थी आहे आणि एक मठ्ठ विद्यार्थी, बिलो ॲव्हरेज स्टुडंट आहे. दोघांना काम दिलं मी, चला 2-4 महिने सुट्टी झाली, उद्या येताना 2 चॅप्टर प्रिपेअर करून या, टेस्ट द्यायची तुम्हाला. हुशार विद्यार्थी काय म्हणतात? फक्त 2च. मठ्ठ विद्यार्थी काय म्हणतात? 2. फरक आहे. आता दोघांमध्ये फरक कसं आहे? दोघांना दिलेलं काम तर सारखं आहे, पण दोघांकडचा जो एरिया आहे, कोणता एरिया? डोक्याचा. एकाचा मेंदू मोठा आहे, एकाचा मेंदू छोटा आहे. असं काही राहतं का? नाही. शार्पनेस वेगळी. चला ठीक आहे, आपण असं समजून घेऊ. समजायला काय जातंय की हा जो हुशार विद्यार्थी आहे याचा एरिया मोठा आहे. कशाचा? ब्रेनचा. याचा एरिया लहान आहे. स्ट्रेस काय राहतं? आठवतंय? स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं? भरपूर वेळ शिकले तुम्ही, फोर्स अपॉन एरिया. दिलेलं काम जे आहे दोघांसाठी, दिलेला फोर्स जे आहे ते सारखंच आहे. दोघांना 2-2 चॅप्टर करायचे, आणि एकाचा एरिया कमी आहे, एकाचा एरिया जास्त आहे. ज्याचा एरिया कमी आहे त्याला ताण जास्त पडलाय, त्याच्या डोक्यावर स्ट्रेस जास्त आहे. आणि जो हुशार विद्यार्थी आहे ज्याचा ब्रेनचा एरिया मोठा आहे त्याचा स्ट्रेस कमी आहे. हे मी तुम्हाला सॉन्गच्या वेळेस बी सांगितलं होतं. तर स्ट्रेस म्हणजे काय राहतं? फोर्स अपॉन एरिया. आणि स्ट्रेसबद्दल आता जास्त काही मला नाही वाटत सांगायची गरज, ते सगळ्यांना माहिती राहील स्ट्रेस काय राहतं. तर सिम्पली ज्या वेळेस बॉडीवर लोड अप्लाय होतो त्यावेळेस काय जनरेट होतं? स्ट्रेस, असं म्हणू शकतो आपण. आता जसं मी या ठिकाणी उभा आहे, ठीक आहे, तर माझ्या बॉडीवर स्ट्रेस आहे का? काही नाही. पण हेच जर मी माझ्या डोक्यावर समजा जर 50 किलोचं वजन घेऊन उभं आहे तर माझ्या बॉडीवर स्ट्रेस राहील की नाही? राहील. 50 किलो काय? एक्सटर्नल लोड आहे ना. 50 किलो काय? एक्झॅक्टली किलोनी म्हणता येणार, 50 न्यूटन म्हणावं लागेल, कारण लोड हे फोर्सच्या इक्विव्हॅलेंट राहतं आणि किलो हे मासचं युनिट आहे. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहिले की जे 50 kg किंवा 50 न्यूटनचा जो लोड आहे माझ्या डोक्यावर, तो काय? 50 न्यूटन काय? एक्सटर्नल फोर्स आहे ना, तो माझ्या बॉडीचा आहे का? नाही, एक्सटर्नल फोर्स आहे. तर तो काय झाला माझ्यासाठी? लोड आहे ना. आणि हा लोड ज्या वेळेस माझ्या बॉडीवर ऍक्ट होतोय तर माझ्या बॉडीवर काय जनरेट होतोय? त्याच्यामुळे स्ट्रेस जनरेट होतोय. ठीक आहे, स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं? फोर्स अपॉन एरिया, किंवा यालाच तुम्ही असंही लिहू शकता, लोड अपॉन एरिया. किंवा अजून एक, जर तुम्ही सॉन्ग व्यवस्थित अभ्यास केला असेल तर सॉन्गमध्ये एक डेफिनेशन सांगितली होती मी, अजून एक, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया है ना. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन एरिया. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स काय राहतो? इंटरनल रेजिस्टिंग फोर्स काय राहतं की परत एकदा रिवाइज करून घे बघा. जर एक बॉडी आहे आणि त्या बॉडीवर जर आपण फोर्स अप्लाय करतोय, कोणता? एक्सटर्नल. इथं सगळे लोड म्हणजे काय? एक्सटर्नल आहे ना. लोडलाच तुम्ही अप्लाइड फोर्स बी म्हणू शकता बरं, किंवा एक्सटर्नल फोर्स बी म्हणू शकता. अप्लाइड फोर्स, एक्सटर्नल फोर्स, लोड हे सगळं सारखं आहे. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आणि हे लोड वगैरे हे सारखं आहे का? नाही. दोघांमध्ये फरक काय ते समजा. लिहिताना तर दोघांना सेमच लिहिलं ना. स्ट्रेस इज इक्वल टू हे फॉर्म्युला लिहा किंवा हा लिहा, सारखंच राहणार आहे. मग सांगताना असं पण सांगतोय की एक्सटर्नल फोर्स, इंटरनल फोर्स सारखी नाही आहे. काय फरक आहे दोघांमध्ये? बघा, लोड अप्लाय केला मी चारी बाजूंनी या ब्लॉकवर, फोर्स अप्लाय केला या ठिकाणी. फोर्स अप्लाय केल्यामुळे ब्लॉक काय होणार आहे? लहान होऊन जाईल, कॉम्प्रेस होईल ना. या गोष्टी आता तुम्हाला जास्त काही डिटेल सांगत बसायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. चारी साईडने फोर्स अप्लाय केला, ब्लॉकचं काय होऊन जाईल? कॉम्प्रेशन होऊन जाईल. चलो ठीक आहे. मग मी तुम्हाला हे पहिले पण सांगितलं होतं, कॉम्प्रेशन होतं याचा अर्थ काय राहतं की या मॉलिक्युल्स मधलं जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स राहतं ना, हे मॉलिक्युल्स असे राहतात सॉलिडमध्ये, त्यांच्यामध्ये काहीतरी अंतर राहतं, कमी राहतं. सॉलिडमध्ये उलटं कमी राहतं, तरी पण राहतं. ज्यावेळेस आपण एक्सटर्नली फोर्स अप्लाय करतो, तर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यामुळे ही जी ब्लॉक होता हा एवढा मोठा होता, आता हा काहीतरी असा छोटा बनून जाईल.
लाईक दॅट, है ना, असं काहीतरी बनवून जाईल. सगळ्यांमधलं डिस्टन्स काय म्हणतोय कमी, हे डिस्टन्स जे इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स हे काय होऊन जातं कमी, लहान होतो. याचा अर्थ असा आहे का की त्याच्यामधले नंबर ऑफ मॉलिक्युल्स कमी होऊन जातात, नाही. लहान होतो याचा अर्थ काय की त्या दोन मॉलिक्युल मधले हे जे अंतर दिसतंय ना तुम्हाला, हे जे अंतर दिसतंय तुम्हाला व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, हे कमी होऊन जातं आणि हे मॉलिक्युल्स असे काहीतरी होऊन जातात. ठीक आहे, कशामुळे झाले, लोड अप्लाय केल्यामुळे किंवा फोर्स अप्लाय केल्यामुळे किंवा एक्सटर्नल फोर्स लावल्यामुळे. आणि ज्या वेळेस हे एक्सटर्नल फोर्स जनरेट होत राहतात, ज्यावेळेस आपण एक्सटर्नल फोर्स लावत राहतो, या मॉलिक्युल्सच्या मध्ये एक फोर्स जनरेट होतो. ठीक आहे, बिचारे मॉलिक्युलची तुम्ही बेइज्जती करताय ना, बाहेरून फोर्स लावताय, घडी घडी बिचाऱ्याला कॉम्प्रेस करताय, तर मधले जे मॉलिक्युल्स राहतात त्या मॉलिक्युल्स मध्ये जो इंटरमॉलिक्युलर फोर्स राहतो, है ना, त्या मॉलिक्युल मध्ये कोणता फोर्स राहतो, इंटरमॉलिक्युलर फोर्स जो राहतो, त्या इंटरमॉलिक्युलर फोर्स जो राहतो तो जनरेट होतो. आणि जितका जास्त तुम्ही बाहेरून कॉम्प्रेस करता तेवढा हा इंटरमॉलिक्युलर फोर्स काय होता तो वाढत जातो, है ना. जेवढं तुम्ही त्या मॉलिक्युलला जास्तीत जास्त प्रेस करत जाणार आहे तेवढा इंटरमॉलिक्युलर फोर्स वाढत जातो. आणि एक कंडिशन अशी होऊन जाते की बाहेरून अप्लाय केलेला फोर्स आणि आतमध्ये जनरेट झालेला फोर्स सारखा बनतो. याच्यानंतर तुम्ही बाहेरून जरी फोर्स लावला तरी आपला फोर्स तेवढाच वाढत जातो आणि बॉडीचं कॉम्प्रेशन होत नाही. म्हणून ही जी केस राहते ना, ही जी स्टेज आहे की ज्याच्यामध्ये बाहेरून ऍक्ट होणारा लोड आणि आतून जनरेट होणारा फोर्स हा काय होऊन जातो इक्वल, या स्टेजला म्हटलं जातं डिफॉर्म स्टेट. काय म्हटलं जातं याला, डिफॉर्म स्टेट. म्हणजे या डिफॉर्मचा अर्थ माहिती आहे ना की यावेळेस काय झालेलं आहे, बॉडीचं डिफॉर्मेशन म्हणजे डायमेन्शन बदललेले आहे. डिफॉर्मचा अर्थ काय होतो, बॉडीचे डायमेन्शन बदललेले आहे. त्याची स्टेज कोणती आहे, डिफॉर्म स्टेट आहे. ठीक, आणि ह्या डिफॉर्म स्टेट मध्ये काय होतं, बाहेरून ऍक्ट झालेला फोर्स आणि आतून जनरेट झालेला फोर्स हे दोन्ही काय बनतात, सेम. आता हा जो आतून जनरेट झालेला फोर्स आहे तो बॉडीच्या डिफॉर्मेशनला काय करतोय, रेजिस्ट करतोय ना. जे बाहेरून फोर्स लावून बॉडी लहान होऊन राहिली होती, तर हा आतून बाहेर येणारा फोर्स आता बॉडीच्या डिफॉर्मेशनला काय करतोय, अपोज करतोय. ठीक आहे, तर तो जर अपोज करतोय तर हा फोर्स कसा आहे, तर इंटरनल काय करतोय, रेजिस्ट करतोय. मग मी याला म्हणू शकतो की हा आतून जनरेट झालेला जो फोर्स आहे तो कोणता आहे, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. आणि इंटरनल रेजिस्टिंग फोर्स आणि बाहेरून अप्लाय झालेला फोर्स काय सारखे इक्वल झाली ना त्यांची व्हॅल्यू, म्हणून तर ते डिफॉर्म होत नाही. आता तेवढ्या याच्यावर जाऊन थांबून जातात. म्हणून लिहिलं काय जातं की स्ट्रेस इक्वल टू एक अप्लाइड फोर्स अपॉन एरिया लिहा, लोड अपॉन एरिया लिहा, एक्सटर्नल फोर्स अपॉन एरिया लिहा. ठीक आहे, तर स्ट्रेस काय राहतं ते तुम्हाला कळलेलं आहे. काही लिहू शकता तुम्ही, अप्लाइड फोर्स, लोड, एक्सटर्नल फोर्स, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. चारही फोर्सेस एकच आहे, खाली सगळ्यांमध्ये एरियाचे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे. ठीक ना, व्हॉट इज स्ट्रेंथ, बघून घेऊया स्ट्रेंथ काय राहतं. पहिले काय समजलं की बॉडीवर काय अप्लाय होतो, एक्सटर्नली बॉडीवर जो फोर्स अप्लाय होतो त्याला आपण लोड म्हणतोय. आणि त्या लोडमुळे काय जनरेट होतं बॉडीवर, स्ट्रेस. आता बॉडीवर जर स्ट्रेस जनरेट झालेला आहे तर त्या स्ट्रेसमुळे बॉडीचे डायमेन्शन बदलतात. जसं इथं सांगितलं मी, एक्सटर्नली लोड अप्लाय केला, लोडमुळे बॉडीवर काय जनरेट झालं, स्ट्रेस जनरेट झाला. आणि त्या स्ट्रेस जनरेट झालेल्या स्ट्रेसमुळे बॉडीचे डायमेन्शन काय झाले, बदलले. जी मोठा ब्लॉक होता तो आता छोटा बनवून गेला, तर डायमेन्शन काय होत आहे, स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे चेंज होत आहे. आणि मग त्यालाच काय म्हटलं जातं, स्ट्रेंथ. स्ट्रेंथ म्हणजे काय, रेशो आहे कशाचा, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. सगळ्यांना माहिती स्ट्रेंथ काय राहतं, इट इज अ रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शन. सगळ्यांना माहिती आहे. सॉम मध्ये एकदम व्यवस्थित शिकलेलो आहे. आपलं सॉमचं पहिलं चॅप्टर होतं ना, स्ट्रेस स्ट्रेंथ. त्याच्यामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेंथ बद्दल तर शिकलो आपण. टाइप्स ऑफ स्ट्रेस शिकलेलो आहे, टाइप्स ऑफ स्ट्रेंथ शिकलेलो आहे. भरपूर डिटेल बघितलेलं आहे आपण स्ट्रेस आणि स्ट्रेंथला. ठीक आहे, लोड झालं, स्ट्रेस झालं, स्ट्रेंथ झालं. काय करायचंय, लोड म्हणजे काय, बॉडीवर अप्लाय झालेला एक्सटर्नल फोर्स. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला म्हणजे बॉडीवर लोड अप्लाय होतो. लोड अप्लाय झाला म्हणजे बॉडीमध्ये स्ट्रेस जनरेट होतात. आणि स्ट्रेस जनरेट झाला म्हणजे बॉडीमध्ये डायमेन्शन चेंज होतात. म्हणजेच काय होतं, त्या ठिकाणी स्ट्रेंथ होतं. तर असं म्हणू शकतो का आपण, हे एकाच माळ्याचे सगळे मणी आहे. एक झाला तर दुसरा होईल, दुसरा आला तर तिसरा येईल, है ना. म्हणजे असं समजून घ्या, दीपाली आली की लगेच साक्षी येते, साक्षी आली की लगेच
श्रुती निकिता जे श्रुती येईल, निकिता येईल, अजून दुसरी साक्षी येईल, हे सगळे एक सोबतच येतात. एक आलं की त्याच्या मागे दुसरा, दुसरा आलं की त्याच्या मागे तिसरा. आपल्या मुलांमध्ये तसंच आहे. आमचे जतीन भाऊ आले की अक्षय येतात, अक्षय आलं की लगेच आमचा सायंटिस्ट घेऊन जातो पळत पळत. बरोबर आहे की नाही? असंच येते लोड, स्ट्रेस आणि स्ट्रेन. ठीक आहे, तर या कन्सेप्ट झालेला आहे. ठीक आहे, लोड, स्ट्रेस, स्ट्रेन. डेफिनेशन लिहून घेऊया. मी डेफिनेशन लिहून देतो, त्यानंतर कंटिन्यू करू आपण. चला बघा, आता डेफिनेशन बघून घेऊ. टाइप्स ऑफ लोड सांगायचे राहिले होते, टाइप्स ऑफ लोड पण बघून घेऊ आणि नंतर स्ट्रेस आणि स्ट्रेनची डेफिनेशन बघू. लोड काय बघा, जसं तुम्हाला सांगितलं होतं, एक्सटर्नल फोर्स जो बॉडीवर ॲक्ट होतो त्याला आपण काय म्हणणार आहे? लोड. लोड दिलेलं इथं डेफिनेशन इज डिफाईन ॲज एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग अपॉन अ मशीन पार्ट किंवा बॉडी. मशीन पार्ट म्हणून घ्या किंवा बॉडी म्हणून घ्या. एखाद्या मशीनवर किंवा एखाद्या मशीनच्या पार्टवर, एखाद्या बॉडीवर जो एक्सटर्नल फोर्स अप्लाय होतोय, त्या एक्सटर्नल फोर्सला आपण काय म्हणतोय? लोड. तर आता डोक्यातलं हे तुमच्या डोक्यात फिक्स ठेवा. लोड म्हणजे काय? एक्सटर्नल फोर्स. लोड एक प्रकारचा फोर्सच आहे, फक्त तो एक्सटर्नल ॲक्ट होतो. किती प्रकारचे लोड आहेत? तर 4 प्रकारचे लोड आहेत. कोणकोणते आहेत? डेड और स्टेडी लोड. स्टेडी म्हणजे माहिती ना, एकसारखं एकाच ठिकाणी थांबलेलं. डेड म्हणजे, आता डेड म्हणजे मरलेलं. तर मृत व्यक्ती कशी राहते? एकाच ठिकाणी पडलेलं राहते. हलणार आहे का ते आपोआप? नाही. तर मग त्या व्यक्तीचं जे वजन आहे ते एकाच जागेवर आपल्याला होतं. चला ठीक आहे, मी आता एका ठिकाणी उभा आहे, तर माझं जे लोड ॲक्ट होतोय जमिनीवर, तो कोणत्या टाईपचा लोड झाला? डेड किंवा स्टेडी. कारण माझ्या बॉडीचं मोशन झालं का? नाही. ती बॉडी जर एकाच ठिकाणी थांबलेली आहे तर आपण काय म्हणू शकतो की त्या टाईपचा लोड कोणता आहे? कारण एकाच जागेवर तेवढाच लोड कंटिन्युअस ॲक्ट होतोय, तर त्या टाईपचा लोड कोणता होतो? डेड ऑर द स्टेडी. कधी म्हणू शकता तुम्ही एखाद्या लोडला डेड किंवा स्टेडी? लोड इज सेड टू बी अ डेड और स्टेडी व्हेन इट डज नॉट चेंज इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ज्या वेळेस त्या लोड म्हणजे काय? फोर्स ना. ज्या वेळेस त्या फोर्सची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड म्हणजेच काय होतं? व्हॅल्यू. फोर्सची व्हॅल्यू आणि डायरेक्शन दोन्ही जर बदलत नसेल तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता? डेड ऑर द स्टेडी. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की फ्लोअरवर मी उभा आहे, माझ्या बॉडीचं वेट व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होईल, है ना. वेट म्हणजेच काय राहतं? एक प्रकारचा फोर्स राहतो, लोड राहतो. तो कंटिन्युअसली एकाच ठिकाणी ॲक्ट होतोय, एकाच जागेवर जर उभा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट होतोय, तर डायरेक्शन बी तीच आहे आणि लोड पण तेवढाच आहे. तर मग आपण काय म्हणू शकतो की ह्या टाईपचा जो लोड आहे हा कोणता आहे? डेड लोड आहे, की ज्यामध्ये फोर्सची किंवा लोडची व्हॅल्यू किंवा डायरेक्शन बदलत नाही आहे. जर एखाद्या फोर्सची, एखाद्या लोडची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड आणि जर डायरेक्शन बदलत नसेल तर अशा टाईपच्या लोडला तुम्ही डेड ऑर द स्टेडी लोड असं म्हणू शकता. दुसरा आहे लाईव्ह और व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे बदलणार आहे ना. जसं आता मी इथं चालतोय तर लोड जो आहे तो कंटिन्युअसली वेगवेगळ्या पॉईंटवर पडतोय, है ना. वेगवेगळ्या पॉईंटवर लोड अप्लाय होतोय, तर मग अशा टाईपच्या लोडला काय म्हणणार तुम्ही? व्हेरिएबल लोड. ठीक आहे. तर असं बी मी चालतोय तर माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये माझं वेट डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ना. तर वेट जे आहे ते प्रत्येक वेळेस एका पायावर वेगळं, एका पायावर वेगळं येत आहे किंवा सेम येत असेल, व्हॉट एव्हर इट इज द कंडिशन. तर समजा अर्थ काय? व्हेरिएबल म्हणजे बदलणार. तर असा लोड ज्याची डायरेक्शन किंवा ज्याची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड ही कंटिन्युअसली काय होत जाईल? बदलत जाईल. त्याला तुम्ही कोणता लोड म्हणणार? व्हेरिएबल लोड. A load is said to be a variable when it changes continuously. असा लोड जो कंटिन्युअसली जर चेंज होत असेल तर अशा टाईपच्या लोडला आपण काय म्हणणार आहे? व्हेरिएबल लोड. सिंपल कन्सेप्ट आहे, नावातच समजून जातं. स्टेडी म्हणजे काय? एकच लोड, एकच व्हॅल्यू, एकच डायरेक्शनमध्ये कंटिन्युअस ॲक्ट होत राहील. इथं काय होणार आहे? प्रत्येक वेळेस लोड काय होत जाईल? चेंज होत जाईल, कंटिन्युअसली चेंज होत जाईल. तर अशा टाईपच्या लोडला काय म्हणणार आहे? व्हेरिएबल लोड. सडनली अप्लाइड और शॉक लोड काय असणार आहे? आता बघा नावातच सांगितलं, सडन अप्लाइड म्हणजे अचानक. शॉक एक्झाम्पल, जसं समजा तुमचं आता एकदम तुम्ही आनंदात आहे की आपले सेकंड इयरचे पेपर होत नाही आहे. जर तुम्हाला अचानक दुपारी 3 वाजता, तर म्हणजे तुम्ही जेवण बिवण करून जस्ट उठले किंवा सकाळमध्ये उठले, तुम्ही 9 वाजता व्हॉट्सअप ऑन केलं आणि तिथं मेसेज आलेला आहे की तुमचे सेकंड इयरचे पेपर पुढच्या 2 दिवसात चालू होणार आहे. काय होईल? शॉक बसला, लोड अप्लाय झाला, लोड जनरेट झाल्यामुळे काय जनरेट झालं? स्ट्रेस आला. या अशाच टाईपच्या लोडला काय म्हटलं जातं? सडनली अप्लाइड, अचानकपणे आलेला लोड, है ना. तर मग कधी म्हणणार सडनली अप्लाइड? काय लिहिलंय बघा, लोड इज सेड टू बी सडनली अप्लाइड किंवा शॉक लोड कधी म्हणणार त्याला? व्हेन इट इज सडनली अप्लाइड ऑर द रिमूव्ह. मी सांगितलं 2:05 मी मेसेज टाकला की तुमचे पेपर होणार आहे, है ना. तुम्ही एकदम शॉकमध्ये येऊन गेले.
आणि सगळ्यांनी बघून घेतलं 10 मिनिटात आणि 10 मिनिटानंतर 11व्या मिनिटाला मी टाकून दिलं की नाही होणार आहे. काय झालं, शॉक एकदम सडन लोड अप्लाय झाला आणि एकदम रिमूव्ह होऊन गेला है ना. तर दोन्ही केसेसमध्ये हा जो लोड अप्लाय बी झाला आणि हा जो लोड रिमूव्ह बी झाला, हे दोन्ही केसेस कशाचे होते, सडनली अप्लाइड किंवा शॉक लोडचे होते. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला हे काय. इम्पॅक्ट लोड म्हणजे काय, आदळणे. इम्पॅक्ट म्हणतो ना आपण, इम्पॅक्ट झालं. इम्पॅक्ट कधी होतो, ज्यावेळेस एखाद्या बॉडीला इनिशियली काहीतरी व्हेलॉसिटी राहते. म्हणजे जसं एक गाडी जाऊन दुसऱ्या गाडीवर आदळणे, कोणता लोड, ह्या इम्पॅक्ट लोड आहे. कारण ही गाडी जाऊन आदळते, याचा अर्थ या गाडीला काहीतरी व्हेलॉसिटी आहे ना, ती काहीतरी वेगाने चाललेली आहे. तर इम्पॅक्ट लोड तेच राहतं. अ लोड इज सेड टू बी अ इम्पॅक्ट लोड when it is applied with some initial velocity. असा लोड की ज्याला सुरुवातीला काहीतरी व्हेलॉसिटी राहते आणि असा लोड जर एखाद्या दुसऱ्या बॉडीवर अप्लाय होतोय तर त्या केसमध्ये तो लोड कोणता होतो, इम्पॅक्ट लोड राहतो. मग मला हे सांगा की सोपं काय, म्हणजे सोपं म्हणतो मी, सॉरी, कोणता लोड जो राहील तो सगळ्यात जास्त डेंजरस आहे. डेंजरस इन द सेन्स आपल्यावर नाही अप्लाय करायचं आहे आपल्याला, पण इन केस जर लोड अप्लाय होतोय तर कोणता जास्तीत जास्त इफेक्टिव्ह राहील आणि कोणता कमी इफेक्टिव्ह राहील. जो ग्रॅज्युअल डेड लोड आहे ना, तो एकच सारखा राहील. डेड लोड आरामात हँडल होऊ शकतो. ठीक आहे, डेड लोडची व्हॅल्यू सगळ्यात कमी, म्हणजे इझिली टॅकल करू शकतो आपण त्याला. किंवा एखादा मशीन पार्टवर जर डेड लोड असेल ना, तर मशीन पार्ट जास्त काही रिॲक्ट करत नाही. त्याच्यानंतर येतो व्हेरिएबल लोड, की कंटिन्युअसली चेंज होतोय, काही सांगता येत नाही कधी किती होतोय, तर व्हेरिएशन येत आहे. तर तो लोड सस्टेन करायला मशीनला थोडा त्रास होतो आणि सगळ्यात जास्त त्रास होतो त्याला हा शॉक लोड ऑब्झर्व करायला. अचानक येतो ना, काहीच सांगता येत नाही, काही माहीत नाही राहत, काही नाही, अचानकपणे येऊन गेलं, तर शॉक लोड सस्टेन करणं मशीनसाठी सगळ्यात जास्त टफ राहतं. ठीक आहे, हे झाले लोड आणि टाइप्स ऑफ लोड. आता आपण नेक्स्ट बघूया स्ट्रेस आणि स्ट्रेनची डेफिनेशन. ठीक आहे, तर आता स्ट्रेस आणि स्ट्रेनचे डेफिनेशन बघून घेऊ. तुम्हाला तसं माहितीच आहे, एकदा जस्ट बघून घ्या. स्टेटमेंट वाईज काढलेलं आहे. स्ट्रेस माहिती आहे आपल्याला काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. कोणता फोर्स, अप्लाइड फोर्स, एक्सटर्नल फोर्स, लोड किंवा इंटरनल रेजिस्टिंग फोर्स, असं कोणताही लिहू शकतो आम्ही. तर स्ट्रेस काय बघा, ज्यावेळेस मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळेस बॉडीवर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होतो, तर एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झाल्यामुळे बॉडीमध्ये स्ट्रेस जनरेट होतात. बॉडीमध्ये स्ट्रेस जनरेट होतात. तर मग बघा इथं तेच लिहिलं आहे, वेन सम एक्सटर्नल सिस्टीम ऑफ फोर्स ऑर द लोड ॲक्ट ऑन द बॉडी. ज्यावेळेस बाहेरून काही फोर्सेस बॉडीवर ॲक्ट होतात, तर जे काही इंटरनल फोर्सेस राहतात, मग सांगितलं मी तुम्हाला ते डायग्राममध्ये, इंटरनल फोर्स जे कसे राहतात इक्वल आणि कसे राहतील अपोजिट. एक्सटर्नल फोर्स बाहेरून आतमध्ये येत आहे, तर इंटरनल फोर्स आतून बाहेर जातील. तर इक्वल आणि अपोजिट इंटरनल फोर्सेस ॲक्ट होतात बॉडीवर. ते काय करतात, रेजिस्ट करतात ना, विच रेजिस्ट द एक्सटर्नल फोर्स. कळलं का काय म्हणायचंय, जे एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत आहे त्या एक्सटर्नल फोर्सला जे इंटरनल फोर्स आहे ते रेजिस्ट करतात, अपोज करतात. तर हे जे इंटरनल फोर्स पर युनिट एरिया राहतो, तोच काय राहतो आपला स्ट्रेस. एक मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्ही इंटरनल फोर्स पर युनिट लिहा, एक्सटर्नल फोर्स पर युनिट लिहा, अप्लाइड फोर्स पर युनिट लिहा किंवा लोड पर युनिट एरिया लिहा, सगळ्यांचा अर्थ एकच आहे. तर दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड एज अ स्ट्रेस. ठीक आहे, तर स्ट्रेसचा फॉर्म्युला, स्ट्रेसला सगळ्यांना माहिती की स्ट्रेस आपण कशाने डिनोट करतो, सिग्माने डिनोट करत असतो. तर स्ट्रेस सिग्माने सॉन्गमध्ये मी गेलो होतो ना, पण स्ट्रेसला सिग्माने डिनोट. तर सिग्मा इज इक्वल टू काय म्हणजे फोर्स अपॉन एरिया. फोर्स P डिवाइड बाय एरिया A. युनिट माहिती आहे तुम्हाला, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, न्यूटन पर mm स्क्वेअर. हे पास्कलचे कन्वर्जन बी माहिती आहे, कारण सॉन्गमध्ये सगळं केलेलं आहे आपण. सॉन्गमध्ये आपण लिहायचो ना 1 मेगा पास्कल इज इक्वल टू काय लिहिलं जायचं, 1 न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि तेच जर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे तर काय लिहिलं जातं, 10⁻⁶. एकदा बघून घ्यायचं सगळ्यांनी. 1 पास्कल म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर होतं. 1 मेगा पास्कल म्हणजे 1 × 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर राहतं. त्यालाच न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये 1 न्यूटन पर mm स्क्वेअर लिहिलं जातं. गिगा पास्कल म्हणजे 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर राहतं आणि त्याला जर mm मध्ये लिहायचं असेल तर 1 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर लिहिलं जातं. ठीक आहे, हे तुम्ही सॉमध्ये डिटेल माहिती आहे तुम्हाला, भरपूर न्यूमेरिकल केलेली आहे.
स्ट्रेन काय राहणार आहे, लोड अप्लाय झाला, एक्सटर्नल लोड अप्लाय झाला तर डिफॉर्मेशन झालं, आणि डिफॉर्मेशन झालं म्हणजे काय झालं तर त्या ठिकाणी स्ट्रेन. तर स्ट्रेन काय राहतं, वेन द सिस्टीम ऑफ फोर्स और लोड ऍक्ट ऑन द बॉडी इट अंडरगोज सम डिफॉर्मेशन. तेच सांगितलं मी, एक्सटर्नल फोर्स अप्लाय झाला तर बॉडीचं काय होतं, डिफॉर्मेशन होतं. आणि दिस डिफॉर्मेशन पर युनिट लेंथ, दिस डिफॉर्मेशन पर युनिट ओरिजिनल लेंथ लिहून घ्या पाहिजे तर पर युनिट ओरिजिनल लेंथ इज नोन एज स्ट्रेन. रेशो आहे कशाचा, डिफॉर्मेशन चेंज इन डायमेन्शन बाय ओरिजिनल डायमेन्शनचा. असं काही नाही की फक्त लेंथच, लेंथ ब्रेड हाईट वगैरे काही चेंज होऊ शकतं. तर जे काही डायमेन्शन चेंज झाले त्याचं वरती लिहायचं चेंज इन डायमेन्शन, खाली लिहायचं ओरिजिनल डायमेन्शन, आणि दोघांचा रेशो म्हणजे काय राहतं, स्ट्रेन. तर स्ट्रेनला आपण पहिले काही नोटेशन द्यायचो, आता या ठिकाणी अशा पद्धतीचं एक नोटेशन द्यायचं आहे. ठीक आहे, मराठीतलं जसं 6 काढायचो ना आपण त्या पद्धतीने ई टाईप येते. तर स्ट्रेन इज इक्वल टू, त्याला काही नाव नाही आहे पर्टिक्युलर, तर स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा एल बाय एल चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. इथपर्यंतचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये नवीन काय होतं तुमच्यासाठी, फक्त टाईप्स ऑफ लोड नवीन होते, ते पहिले शिकले नसाल तुम्ही. बाकी तर कन्सेप्ट तुम्ही बघितलेलेच होते. ठीक आहे, तर आजचं लेक्चर, पहिलं लेक्चर आपण इथंच संपवूया. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करणार आहे कन्सिडरेशन, कोणकोणते डिझाईनमध्ये कन्सिडरेशन करावे लागतात, जे मी तुम्हाला सांगितले बी होते थोडेफार. नेक्स्ट लेक्चरमध्ये ते बघूया. ठीक आहे, आज इथंच सांगतो. दॅट्स इट फॉर टुडे. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला हे समोरचं क्लिअर दिसतंय का, शिकवलेलं समजतंय का, या गोष्टींचं मला रिप्लाय पाहिजे. तुम्ही व्हॉट्सअपवर मला पर्सनली रिप्लाय करा किंवा आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये रिप्लाय करा. पण सगळ्यांनी करा, सगळे जेवढे बी तुम्ही 10-11 जण जेवढी असतील समजा, जितके बी नंबर आहेत सगळ्यांचा मेसेज आला पाहिजे की कळतंय. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं तर कळतंय का, दुसरं हे जे लिहिलेलं आहे हे क्लिअरली दिसतंय का, साऊंड क्लिअर आहे का, या सगळ्या गोष्टी जर क्लिअर असतील तर, आणि महत्त्वाचं शिकवलेलं समजतंय का, हे सगळ्यांचा रिप्लाय मला व्हॉट्सअपवर पाहिजे. आणि काही डाऊट असले तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा मग कॉल पण करू शकता. ठीक आहे, चलो.